प्रकल्प जो आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो की सुरुवातीला म्हणजे आम्ही जे सुरुवातीला काय केलं ते पूर्ण विकत घेतलेलं आहे एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे आम्ही आपलं वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ जे आहे तिथून गांडूळ उपलब्ध करून बरं. आणि त्याच्यामध्ये काय केलं एक खालच्या थराला आपण शेण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर काही प्रमाण पालापाचोळा त्याच्यामुळे नंतर आणखी शेणखत असे 2-3 लेअर तयार करून एकदम खालच्या लेअरला आपण काय टाकले गांडूळ टाकले. म्हणजे गांडूळ हे सगळ्यात खाली असतात का? खालच्या साईडला. बरं. मेन काय आहे की त्यांना गांडुळांना शेण खूप आवडतं. बरोबर. त्याच्यामुळे ते काय मोठ्या प्रमाणामध्ये शेण त्याच्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांना मॉइश्चर खूप मोठ्या प्रमाणात लागत असतं. हो. त्याच्यासाठी आपल्याला 2 दिवसाला 3 दिवसाला ह्याला पाणी मारावं लागतं आणि जेव्हा ऊन वगैरे असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला काहीतरी ह्याला आच्छादन टाकावं लागतं. वरच्या साईडने काहीतरी आच्छादन द्यावं लागतं जेणेकरून की ते मॉइश्चर त्याच्यामध्ये टिकून राहील. बरोबर. दुसरी गोष्ट आहे की ह्याला प्रोटेक्ट कसं करायचं. कारण जे काही गांडूळ आहेत त्यांचे खूप शत्रू निसर्गतः बरोबर. जसे की मुंगूस आहे, मुंग्या पण ह्याला लागू शकतात म्हणजे भक्ष्य करणारे. तर ते त्याच्यासाठी मग त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तशी जागा आपल्याला अगोदर निवडावी लागते. बरोबर. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या कोंबड्या नाही आल्या पाहिजे, मुंगूस नाही आला पाहिजे, बरोबर. तिथं मुंग्या नाही लागल्या पाहिजे, ह्याची सगळ्याची गोष्टीची काळजी. बरं सर, म्हणजे हे ह्याच्या जागी आपण सिमेंट वगैरे दुसरं बिलकुल करू शकतो की आर्टिफिशियल आपण इथं ह्याच्यासाठी केली की एका दिवस आपल्याला जागा बदलता येईल. पण जर शेतकऱ्याची जागा जर फिक्स असेल तर तो काय एक हौद तयार करून पण त्याचा वापर करू शकतो. फक्त करत असताना 2-3 हौद असं सायमल्टेनियस तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये काय होतं की ह्या ठिकाणी तयार झाले खात तयार झाला दुसऱ्या ठिकाणी तोपर्यंत शेण गोळा केलं जातं आणि तिथलं शेण संपलं की ऑटोमॅटिक गांडूळ तिथून इकडे येतात. बरोबर. कारण त्यांना खाद्य हवं असतं. बरोबर. आता हे त्यामुळे म्हणजे ते त्यांची जागा शिफ्ट करतात. हे जे खात तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये शेणाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे त्यांना जे खाद्य म्हणून लागणारं शेण आहे ते इथं नाही आहे. आता आपण इकडच्या साईडला जर आपण परत शेणाचा थर दिला तर गांडूळ ऑटोमॅटिक इकडून तिकडे जातात. आणि मग आता हा खत पूर्णपणे तयार काढून घेऊ शकतो. आता ह्याला काय करायचं छोट्या चाळणीनं आपण चाळून खात बाजूला करतो आणि जर काही गांडूळ जे आहेत मोठे असतील ते एका बाजूला होतात ते आपण परत त्याच्यात टाकू शकतो. म्हणजे हा पूर्णपणे प्युअरली खत तयार झालेला आहे. हे पूर्ण तयार म्हणजे आता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये स्वतः खत बनवू शकतात. बिलकुलच. आता आम्ही काय करतो हे जे खत तयार झालेलं आहे पूर्ण झाडं जी आहेत कॅम्पसमध्ये त्यांना म्हणजे आपण काही बाहेर कुठं कमर्शियली देत नाही. फक्त एक प्रायोगिक तत्वावर जे कोणते शेतकरी असतील किंवा आपल्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्याचे विद्यार्थी शिकतात तर हे जाऊन बाहेर सांगतील या उद्देशानं आपण हा प्रायोगिक तत्वावर केलेला गांडूळ खताचा प्रकल्प. म्हणजे या ठिकाणी खरंच मला खूप चांगला प्रोजेक्ट सरांचा वाटला आणि शेतकऱ्यांसाठी हा म्हणजे जास्त खर्चिक अशी बाब नाही. बिलकुल. शेतकऱ्यांसाठी जास्त खर्चिक बाब नाही. शेतकरी त्याच्या शेतामध्ये हा प्लांट चांगल्या रीते बनवू शकतो. आणि आपण तर पाहतच आहोत की आता रासायनिक खतामुळे कसे परिणाम होत आहेत, वेगवेगळे रोग होत आहेत, वेगवेगळ्या रोगांना समोर जावं लागेल आपल्याला. आणि सरांचा खरंच मला हा पाटील सरांचं मी खरंच मनातून अभिनंदन करतो. म्हणजे खूप छान असा प्रोजेक्ट यांनी राबवलेला आहे. आणि तसंच सर्व शेतकऱ्यांना आजूबाजूच्या परिसरातील लोकांना ह्याची पूर्णपणे ह्याच्या माध्यमातून माहिती देतीलच सर. जेव्हा कोणी पालक वगैरे इथे येतात त्यावेळेस आम्ही त्यांना मुद्दाम आणून याची माहिती देतो आणि विद्यार्थ्यांना पण हे दाखवलेलं असल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिला वगैरे सोबत वगैरे चर्चा करतात. आणि त्यामागचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी बघून त्यांच्या पालकांना त्याच्याबद्दल चर्चा करावी. कारण ते भविष्याचे शेतकरी पण आहेत. जे आपल्याकडे विद्यार्थी आहेत ते भविष्यातले शेतकरी आहेत त्यांना जागरूक करणं पण आपलं काम आहे. त्या उद्देशानंच हे केलं. धन्यवाद.